एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. व्यापारी गावोगावी फिरून व्यापार करत असे. गाढवावर तो नेहमी जड सामान लादत असे, तर घोडा त्याचा लाडका असल्याने त्याच्यावर कधीच ओझे ठेवत नसे. एकदा व्यापाऱ्याकडे खूप जास्त सामान झाले. गाढवाच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे त्याच्या पाठीवर टाकले गेले. ते गरीब गाढव कष्टाने चालण्याचा प्रयत्न करत होते. चालता चालता ते थकले आणि घोड्याला म्हणाले, मित्रा, थोडंसं ओझं तू घे, माझा भार थोडा हलका होईल. पण घोड्याने मदत नाकारली. तो म्हणाला, हे माझं काम नाही, ओझं वाहणं हे गाढवाचंच काम आहे, तू मुकाट्याने ते कर. थोड्याच वेळात गाढवाला तो भार सहन झाला नाही आणि ते रस्त्यातच कोसळून मेले. आता व्यापाऱ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. त्याने गाढवावरचे सर्व सामान घोड्यावर लादलेच, पण पुढे उपयोग होईल म्हणून गाढवाची चामडी सुद्धा घोड्यावर ठेवली. ज्या घोड्याने थोडं ओझं घ्यायला नकार दिला होता, त्याच्यावर आता त्यापेक्षा कितीतरी जास्त ओझं वाहण्याची वेळ आली. तात्पर्य, आज मदत न केल्यास उद्या त्याच्यापेक्षा मोठं ओझं आपल्यावर येऊ शकतं. संकटात एकमेकांना मदत करणे हेच खरे शहाणपण आहे. Download ShareChat.